आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक. येत्या 20 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात येत्या 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे निर्देश. महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार. नवीकरणीय ऊर्जेसाठीही 2 राष्ट्रीय पुरस्कारांचा मान. आणि अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलनाचं उद्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीक्षाभूमी इथं आयोजन. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं 2 दिवसीय महाअधिवेशन आज कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू झालं, त्यावेळी ते बोलत होते. नव्यानं देण्यात येणारं मराठा आरक्षण हे ज्यांच्या कोणत्याही कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत अशांनाच दिलं जाईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. सुमारे 3.5 ते 4 लाख कर्मचारी यासाठी काम करत होते. हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येईल. तसंच याकरता येत्या 20 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. कायद्याच्या चौकटीत बसणारं तसंच ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना यावेळी केलं. दरम्यान सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी 20 फेब्रुवारीच्या आत करा तरच आंदोलन थांबेल असा इशारा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात जाळपोळ करू नका असं आवाहन त्यांनी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना केलं. जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात येत आहे. नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्ग डोंगरकडा इथं अडवण्यात आला आहे. वारंगा फाटा ते हदगाव मार्ग तसंच वसमत तालुक्यातल्या कुरुंदा फाटा, टोकाई फाटा, वाई फाटा, सिंदगी, बोल्डा फाटा इथंही रास्ता रोको करण्यात आलं. हिंगोली आगारातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी आजपासून विविध जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोरही आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सुभाष देशमुख यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची आणि मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणात 500च्या वर प्रश्न आहेत. एका अर्जाला तास ते 1.5 तास लागतो. मग कोणत्या आधारावर हे सर्वेक्षण केलं? मुंबई शहरात 6 दिवसात 26 लाख लोकांचं सर्वेक्षण कसं काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करत सरकार मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करत आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील विकसित भारत यात्रा गावागावात जात आहे. गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील शेतकरी हिराजी राऊत यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला. या संदर्भात सांगताहेत हिराजी राऊत. मी हिराजी राऊत. मला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 2000 रुपये मिळतात आणि त्या 2000 रुपयामधून मी शेतीचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकत आहे. तरी मी शासनाचा आभारी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी नगर पंचायत क्षेत्रात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली असता नागरिकांनी यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यात प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान कार्ड याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. सकाळच्या वेळेत टेंभेश्वर नगर परिसरात रथ फिरवण्यात आला तर दुपारनंतर जुने बसस्थानक परिसरात रथ फिरला. या ठिकाणीही नागरिकांनी योजनांची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 25 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. श्रोत्यांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना माय जीओव्ही पोर्टलवर 23 फेब्रुवारीपर्यंत पाठवता येतील.
आदिवासी समाज बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसंदर्भात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत आदिवासी मेळाव्याचं आयोजन करावं, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या. मंत्रालयात डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेट योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शबरी घरकुल योजना या योजनांसह विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन तसंच पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे, असं ते म्हणाले. 21 फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी इथं 22, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं 23 फेब्रुवारी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथं 24 फेब्रुवारी, यवतमाळ जिल्ह्यातील राजुरा, वरोरा, झरी जामणी आणि 25 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, कळंब इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या संदर्भातली माहिती प्रसारभारती.gov.in/pb व्हॅकन्सी या सदराखाली उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज rnu2013 nagpur@gmail.com या ईमेलवर येत्या 17 फेब्रुवारीपर्यंत पाठवता येतील. जागतिक दर्जाची तत्पर आणि डिजिटल ग्राहक सेवा तसंच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियानं महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवलं आहे. तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्कारानं महावितरणला गौरवण्यात आलं. यासह वीज मीटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला. आयपीपीएआयच्या वतीनं बेळगाव इथं आयोजित कार्यक्रमात पॉवर अवॉर्ड 2024चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदर सिंग भल्ला, वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. गोंदिया जागृती विकास मंच आणि व्यापारी चॅरिटेबल असोसिएशन यांच्या संयुक्त वतीनं वीज दरवाढीला घेऊन आज गोंदिया इथल्या आंबेडकर चौकात जनआंदोलन आणि धरणा प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत वीज दर अधिक आहेत, त्यातही शासनाकडून दरवाढ कमी करण्याऐवजी त्यात विविध कर जोडून आणखी वीज दरवाढ केली जात आहे. यासाठी जागृती विकास मंचच्या वतीनं निवेदन देऊन शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला, परंतु कसलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज आंदोलन करण्यात आलं. राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 445 धावांवर आटोपला. इंग्लंडच्या दिवसअखेर 35 षटकात 2 बाद 207 धावा झाल्या असून इंग्लंडचा संघ 238 धावांचा पाठलाग करत आहे. दरम्यान 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेतला प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे. बुद्धविहार समन्वय समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या वतीनं अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन उद्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीक्षाभूमी इथं आयोजित करण्यात आलं असून अध्यक्षस्थानी पाली भाषेचे अभ्यासक डॉ. प्रफुल्ल गडपाल हे असतील, तर माजी सनदी अधिकारी राजेश चंद्रा यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, भदंत विनय रकीखता आणि भदंत सुनीती स्थवीर यांची उपस्थिती राहणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि व्याख्यानं होणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक. येत्या 20 फेब्रुवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात येत्या 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे निर्देश. महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार. नवीकरणीय ऊर्जेसाठीही 2 राष्ट्रीय पुरस्कारांचा मान. आणि अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलनाचं उद्या 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दीक्षाभूमी इथं आयोजन.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.